ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी धडा 6वा युग्म माला। युग्म याचा अर्थ होतो जोडी. जसं यदा तदा, यावत तावत, यत्र तत्र याला म्हणतात युग्म. आणि माला याचा अर्थ होतो गार्लेंड, म्हणजे एक माळ, हार. मग हे सगळे जे श्लोक आहेत हे काय आहेत? युग्ममालांचे हार आहेत. माला किंवा माळा शब्दाचा अर्थ दुसरा असा होतो ओळी. हे जे सगळे श्लोक आहेत हे कसे आहेत? युग्म जोड्यांच्या काय आहेत? ओळी आहेत. इंट्रोडक्शन आपण पाहूया. षष्ठ पाठ 6वा धडा. संस्कृत साहित्ये, सप्तमी विभक्ती म्हणजे मध्ये, संस्कृत साहित्यामध्ये शब्दयुग्मानी प्रसिद्धानी, शब्दयुग्मानी शब्दांच्या जोड्या, प्रसिद्धानी म्हणजे प्रसिद्ध आहेत. यथा जसं, यदा तदा जेव्हा तेव्हा, यावत तावत जोपर्यंत तोपर्यंत, यत्र तत्र जेथे तेथे. उदाहरणार्थ, यथा राजा तथा प्रजा, जसा राजा तशी प्रजा. मग जसा तशी हे काय युग्म आहेत. शब्दयुग्मानाम उपयोगेन, या शब्दांच्या जोड्यांच्या वापराने, श्लोकस्य वाक्यस्य वा, श्लोकांची किंवा वाक्यांची सौंदर्यम वर्धते, सुंदरता वाढते, हे शब्द वापरल्यामुळे. चला, पहिला वृत्तम छंद आहे वंशस्थम. बघा, आता या ठिकाणी श्लोक दिलेला आहे आणि खाली अन्वय दिलेला आहे. श्लोक, विग्रह आणि अन्वय आणि मग अर्थ, अशी शिकण्याची पद्धत आहे. वृद्ध चाणक्य शतकात हा श्लोक घेतलेला आहे. फार सुंदर श्लोक आहे. यथा, आता आपण डायरेक्ट अन्वय बघणार आहे. यथा कणकम, यथा जस, कणकम सोन्यास, निघर्षण म्हणजे घासणं, सोनं घासायचं, छेदनम सोन्याला तोडायचं, तापम सोन्याला अग्नीत जाळायचं, ताडनैही आणि सोन्याला ठोकायचं, मारायचं वरती. म्हणजे घासायचं, नंतर त्याला तोडायचं, तापवायचं आणि मग त्याला ठोके टाकायचे, मारायचं. आणि तरीही त्या सोन्याला काहीच झालं नाही, म्हणजे त्याचा सुवर्ण रंग गेला नाही, तर ते खरं सोनं आहे. मग ह्या चार पद्धतींनी चतुर्भीही परीक्षते, या चार पद्धतींनी सोन्याची पारख केली जाते. परीक्षते म्हणजे त्याची पारख केली जाते. तथा तसं, म्हणजे जसं सोन्याची पारख चार पद्धतीने केली जाते, तसं पुरुषः तसं माणसाची पारख श्रुतेन म्हणजे श्रवणाने, शीलेन म्हणजे त्याच्या कॅरेक्टर ज्याला आपण म्हणतो स्वभावाने, गुणेन त्याच्याकडे असणाऱ्या गुणांनी, कर्मणा त्याने केलेल्या कर्मांनी, चतुर्भीही परीक्षते. आता या ठिकाणी कुठंच दिसायला सुंदर दिसतो म्हणून चांगला आहे असं म्हणत नाही. कुठल्याही माणसाची किंवा स्त्रीची परीक्षा कशी होते? श्रुतेन, त्याने किती ग्रंथ ऐकलेले आहेत, त्याच्याकडे किती ज्ञान आहे, एक. शीलेन त्याचा स्वभाव कसा आहे, गुणेन त्याच्याकडे किती गुण आहेत, श्रद्धा, नम्रता, सहनशीलता, प्रेम, आदर, कर्मणा आणि तो कर्म कसे करतो यांनी केली जाते. बर, पुढे अनुष्टुप छंद आहे जो आपल्याला माहिती आहे. सांगतात यत्र तत्रच युग्म जोडी आहे. आता यत्र विद्वज्जन न अस्ति, जेथे विद्वान लोक नसतात, विद्वज्जन न अस्ति, तत्र त्या ठिकाणी
अल्पधीही अपि श्लाघ्यः भवति. अल्पधीही म्हणजे ज्याची कमी बुद्धी आहे, कमी हुशार आहे सुद्धा, असा कमी बुद्धीचा सुद्धा श्लाघ्य भवती म्हणजे स्तुतीस प्राप्त होतो. कारण की विद्वान लोक नाही आहेत तिथे. यथा उदाहरण सांगतात. नीरस्तापदे तापदे नीरस्तप आदपे देशे एरंडः अपि द्रुमायते. म्हणजे नीरस्तपादपे ज्या ठिकाणी पाणी नाही अशा देशामध्ये, ज्या ठिकाणी हिरवळ नाही, पाणी नाही, अशा ठिकाणी काय, एरंडह, एरंड नावाचं एक झाड असतं, ज्याला काहीच म्हणजे त्याचा काहीच उपयोग नसतो, असं एरंड त्याचं तेल काढतात असं म्हणतात. पण ज्या ठिकाणी एकही झाड नाही अशा ज्या ठिकाणी एकही झाड नाही, अ पादप म्हणजे झाड, ज्या ठिकाणी पाणी नाही, ज्या ठिकाणी एकही झाड नाही, अशा ठिकाणी एरंड अपि द्रुमायते. एरंडालाच काय झाड म्हटलं जातं, एरंडाचीच काय किंमत केली जाते. अशा प्रकारे एरंडच काय झाडाप्रमाणे वाढतं. मग काय सांगतात आपल्याला याच्यातून, ज्या ठिकाणी विद्वान लोक नसतात त्या ठिकाणी कमी हुशार असणाऱ्या माणसाची स्तुती केली जाते. जसं ज्या ठिकाणी झाडच नाहीयेत अशा देशामध्ये, अशा ठिकाणी एरंडालाच झाड मानलं जातं, एरंडच झाडाप्रमाणे वाढतो. पुढचा छंद आहे शिखरिणी. शिखरिणी बघा, संधी आपण बघत नाहीये. बघून घ्या नंतर, ठीक आहे, वेळ भेटला तर बघूया. हम्म. यदा, खूप छान श्लोक आहे. म्हणजे जेव्हा मला थोडं कळत होतं, बघा सुंदर श्लोक आहे. यदा, जेव्हा, अहम, मी, किंचिज्ञः म्हणजे थोडस जाणणारा होतो, मला थोडसच कळत होतं. तदा, तेव्हा, अहम, मी, द्वीपः इव मदांधः समभवम. द्वीपः इव, द्वीप म्हणजे हत्ती, आणि तो हत्ती मदांधः आंधळा झालेला आहे, पण कशाने, मद म्हणजे मला सगळं कळतंय, मला खूप काही कळतंय असं. द्वीपः इव त्या हत्तीसारखा मदांध झालो होतो, समभवम. कधी, जेव्हा मला थोडं कळत होतं. तदा म्हणजे जेव्हा मला थोडं कळत होतं तेव्हा, तदा मम मनः माझं मन, सर्वज्ञ अस्मी म्हणजे मी सर्वज्ञ आहे, सगळं जाणणार आहे. इति अवलिप्तम अभवत, मी सगळं जाणणार आहे असं अवलिप्तम म्हणजे गर्वित झालं होतं. प्राईड, अवलिप्तम प्राईड, अभवत म्हणजे मला गर्व झाला होता की मी काय आहे, सर्वज्ञ आहे. बघा, यदा, जेव्हा, बुधजन सकाशात म्हणजे ज्ञानी लोकांच्या जवळ जाऊन, किंचित किंचित अवगतम थोडं थोडं समजलं, थोडं थोडं शिकलो. तदा, तेव्हा, अहम मूर्ख अस्मि मी मूर्ख आहे. इति ज्ञात्वा म्हणजे मी मूर्ख आहे असं मला हुशार लोकांच्या सानिध्यात गेल्यानंतर कळलं. आणि तेव्हा त्याच्यानंतर काय झालं, मे मदह माझा अभिमान, माझा गर्व, ज्वरः इव व्यपगतः जसा ताप शरीराला सोडून निघून जातो, ज्वर म्हणजे ताप, तसा हा जो माझा मद आहे, मला सगळं कळतं, जो हा अहंकार आहे तो काय, तापासारखा, ज्वरः इव व्यपगतः निघून गेला. सुंदर श्लोक आहे. हम्म. सुंदर पुढचा श्लोक आहे बघा, अनुष्टुप छंदातला, नॉर्मल छंद आहे बघा. यावत भयम अनागतम, यावत जोपर्यंत, भयम अनागतम आगतम आलं, अनागतम आलं नाही, जोपर्यंत भीती, भय आलं नाही, म्हणजे एखादा प्रॉब्लेम जोपर्यंत आला नाही, भीती जोपर्यंत आली नाही, तावत
तोपर्यंत भयात भेतव्यम. म्हणजे जेव्हा भीती आ, तोपर्यंतच आपण भयापासून काय घाबरायचे. यावत भयम अनागतम, जोपर्यंत भय येत नाही तोपर्यंत आपण त्याला घाबरायचे. तथापि, आणि आगतम तू भयम, भयम आगतम, जेव्हा भय आलं. एक मिनिट हा. अं, हा, ओके. म्हणजे इथं काय सांगायचंय, यावत जोपर्यंत भयम अनागतम, जोपर्यंत भय जवळ येत नाही, तावत ही भयात भेटव्यम, तोपर्यंतच भयापासून काय आपल्याला घाबरायचंय. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे, हा, तीच, जोपर्यंत भय आपल्या जवळ येत नाही तोपर्यंतच त्याला घाबरायचे. भय से तब तक ही डरना चाहिए जब तक भय पास न आया. हम्म. पण तथापि तसेच, भयम आगतम तू, जेव्हा भय आपल्या जवळ येईल, वीक्ष पाहून, नरह यथोचितम कुर्यात, नरह माणसाने, यथोचित जे योग्य असेल ते करावं. जोपर्यंत भय लांब आहे तोपर्यंतच घाबरावं. जेव्हा ते भय जवळ येईल त्यावेळी आपण त्या भयावरती विजय मिळवावा. यथोचितम कुर्यात, योग्य करावं. भयम आगतम वीक्ष, भय जवळ आला आहे पाहून योग्यच माणसाने करावं. हं. तोपर्यंतच भियावं जोपर्यंत भय लांब आहे. काय पुढचा जबरदस्त श्लोक आहे बघा. उत्तमः अतिवक्ता न स्यात्, जो उत्तम मनुष्य आहे, अतिवक्ता न स्यात्, त्याने, अतिवक्ता, वक्ता म्हणजे बोलणारा, अतिवक्ता म्हणजे जास्त बोलणारा. उत्तमः अतिवक्ता न स्यात्, उत्तम माणसाने जास्त नाही बोलावं, जास्त न बोलणारा असावा उत्तम वक्ता. का बरं? अधमः बहुभाष्यते, अधम जो कनिष्ठ आहे, बहुभाष्यते खूप बोलतो. उदाहरण सांगा. यादृक, जसं कांसे ध्वनीही प्रजायते, म्हणजे कासा असतं ना, कास, आता कास्याचे टाळ बनतात, त्या टाळाचा किती मोठा आवाज येतो? खूप मोठा. कासे कांसे ध्वनीही प्रजायते, ध्वनीही आवाज, प्रजायते निघतो, म्हणजे त्या कास्याच्या टाळातून किंवा लोखंडातून काय होतं? जोरात आवाज निघतो. ताद्रुक, तशा प्रकारचा, म्हणजे जशा प्रकारचा आवाज काशातून निघतो तशा प्रकारचा सुवर्णे ध्वनीही न प्रजायते, त्याप्रमाणे सोन्यातून ध्वनी निघत नाही. म्हणजे जो उत्तम आहे त्याने जास्त नाही बोलावं. का? तर सोन्यातून जास्त आवाज नाही निघत. अधमः बहुभाष्यते, काशाची किंमत काय असते? भरपूर स्वस्त किलो भेटतं, पण सोनं किलोनी स्वस्त भेटतं का? नाही भेटत. मग कास्याचा आवाज जास्त असतो पण सोन्याचा आवाज नसतो. तसं सोन्यासारख्या माणसाने जास्त आवाज करू नये. पुढे, यादृशम, वाव, अनुष्टुप छंदातला आहे, सोपा आहे. यादृशम कृषक कर्षक क्षेत्रम आसाद्य, यादृशम बीजम वपते तादृशम फलम लभते. कर्षक म्हणजे शेतकरी, क्षेत्रम आसाद्य म्हणजे शेताची मशागत करून, यादृशम बीजम वपते, यादृशम ज्या प्रकारचं बी पेरतो, वपते म्हणजे पेरणे, तादृशम फलम लभते, म्हणजे शेतकरी जसं शेत घेऊन त्याच्यामध्ये बी पेरतो तसंच काय, तादृशम फलम लभते, तसंच त्याला फल मिळतं. तथैव मनुष्य, तसंच मनुष्याचे, सुकृते वा दुष्कृते वा अपि, म्हणजे चांगले कर्म केले असतील सुकृते, दुष्कृते वाईट कर्म केले असतील, अपि तादृशम फलम लभते, चांगले कर्म केले असतील, इष्टम म्हणजे चांगलं कर्म फळ भेटेल, दुष्कृत वाईट कर्म केले असतील, अनिष्टम वाईट फळ फळ मिळेल.
ज्याप्रमाणे शेतकरी शेतामध्ये बी पेरतो त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं, तसंच ज्याप्रमाणे मनुष्य कर्म करतो, चांगले केले चांगलं फळ, वाईट केलं वाईट फळ त्याला मिळतं. ठीक आहे. प्रश्नोत्तर आपण बघूया. साध्य. असाध्य म्हणजे जाऊन. क्षेत्रम आसाद्य. कृषकः क्षेत्रम आसाद्य. शेतकरी शेताला जाऊन जसं बी पेरतो त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं. कनकस्य परीक्षा. कणक परीक्षा कथम भवती. कशी होते कणकाची परीक्षा. निघर्षणम. देन चार प्रकारे कसं लिहिणार वाक्य आपण, उत्तर कसं लिहिणार. कणक परीक्षा यायचं इथे निघर्षणम. निघर्षण छेदन तापताडनैहि भवति. किती सोपं उत्तर आहे. कणकस्य परीक्षा ते पूर्ण उत्तर निघर्षण तापताडनैहि पर्यंत भवति. पुरुष परीक्षा कथम भवति. माणसाची परीक्षा कशी होते, तर माणसाची परीक्षा शील. बघा, माणसाची परीक्षा ही श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा भवति. कसं लिहिणार उत्तर. पुरुषस्य श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा परीक्षा भवती. अशा प्रकारे त्यांची परीक्षा होते. जालचित्रम. मग आता काय. कनक परीक्षा कशी आहे. छेदनेन. मग निघर्षण. नि निघर्षणेन. निघर्षण म्हणजे काय, घासायचं. निघर्षणेन भवती. निघर्षण आणि पुढे तापेन म्हणजे तापवून, आणि सगळ्यात शेवटी ताडनेन म्हणजे मारून सुद्धा काय त्याची परीक्षा होते. देन कसं लिहिणार आपण उत्तर. छेदनेन, निघर्षणेन, तापेन आणि ताडनेन. लिहितो मी एका मिनिटात इथे. बघा, निघर्षणेन. निघर्षणेन म्हणून आपल्याला रामची तृतीया माहिती पाहिजे. तापेन आणि ताडनेन. कशा कशाने होते. तापेन आणि ताडनेन. ताडनेन चार प्रकारे त्याची परीक्षा होते. पुरुष परीक्षा. पुरुषाची परीक्षा कशी होते. शीलेन. गुणेनं आधीच दिलेलं आहे त्या ठिकाणी. बघा, शीलेन त्याचं शील कसं आहे. दुसरं श्रुतेन. त्याने किती ग्रंथ ऐकलेले आहेत, किती तो शिकलेला आहे. श्रुत म्हणजे किती शिकलेला तो आहे, त्याच्यावरून त्याची परीक्षा होते. आणि देन शिलेन, श्रुतेन, नि शिलेन, श्रुतेन, गुणेन, कर्मणा. आणि कशी त्याची परीक्षा होते, तो कशा प्रकारचे कर्म करतोय त्याच्यावरून त्याची परीक्षा होते. यथा चतुर्भिः श्लोकस्य स्पष्टीकरणं लिखत. किती सोपे. ज्याप्रमाणे अ, सोन्याची परीक्षा चार प्रकारे होते त्याप्रमाणे माणसाची परीक्षा चार प्रकारे होते. सोन्याची कशी होते ते लिहायचे, माणसाची कशी होते ती लिहायची. अमरकोशात कणकम. अमरकोशात शब्दम प्रयोज्य वाक्यम पूर्ण लिखत. मग आता काय लिहायचं. स्वर्णम आपण लिहूया. स्वर्णम. जनैही स्वर्णम परीक्षते. कणकासाठी काय शब्द आहे. स्वर्णम. पुढे एकवाक्येन उत्तर. पूर्ण वाक्याने बघा. अल्पधीः कुत्र श्लाघ्यः. मग कसं लिहिणार उत्तर. यत्र विद्वत् विद्वज्जनः न अस्ति तत्र तत्र अल्पधीः श्लाघ्यः. अल्पधी काय आहे. श्लाघ्य आहे. ज्या ठिकाणी विद्वज्जन नाही त्या ठिकाणी. एरंडः कुत्र द्रुमायते. एरंड कुठं चालतो, तर निरस्त पाद पादपे म्हणजे ज्या ठिकाणी झाडच नाहीयेत. निरस्त. पादप म्हणजे झाड. निरस्त ज्या ठिकाणी झाडच नाही त्या ठिकाणीच काय एरंडाचं झाड उगवतं. त्या ठिकाणीच एरंडाला काय किंमत आहे. संधी आपल्याला सोडवायची. श्लाघ्य तत्र सत्व संधी आपण शिकलेलो आहे. बघा, श्लाघ्य. श्लाघ्य. श्लाघ्य प्लस तत्र.
श्लाघ्यस्तत्र. अल्पधीरपि रत्वसंधी आपण शिकलेलो आहे. अल्प धीही प्लस अपि. विसर्गाच्या मागे अ किंवा आ सोडून स्वर आहे. पुढे स्वर असल्यामुळे विसर्गाचा झाला र र आणि तो अ मिळून झाला पूर्ण. बघा अमरकोशात पादपः. पादप एकः यत्र एकः अपि पादप. पादपसाठी काय समानार्थी शब्द आहे? तरुः आहे. तरुः आहे किंवा वृक्ष सुद्धा आहे. आता अमरकोशातून बघत नाही मी, पण माहित असेल तो तरुः किंवा वृक्ष आहे. पुढे हे काय अमर, मग काय पूर्ण वाक्य कसं लिहिणार आपण? यत्र एकः अपि तरुः वृक्षः लिहायचं. नास्ति तत्र एरंडः द्रुमायते. तिथेच एरंडाचं झाड वाढतं किंवा तिथेच एरंडाला किंमत आहे. मनुष्यः द्वीपः इव मदान्धः कदा भवति. माणूस मदाने पिसाळलेल्या हत्तीसारखा कधी होतो? हा. यदा मनुष्यः द्वीपः इव मदान्धः यदा किंचित किंचिज्ञं भवति तदा भवति. यदा किंचित किंचिज्ञ किंचिज्ञः किंचिज्ञः भवति. तेव्हा जेव्हा माणसाला थोडस जाणतो त्यावेळी तो काय होतो? हत्तीसारखा मदांध होतो. बघा कुठं उत्तर आहे याचं. मदांध भवति. यदा मनुष्यः किंचिज्ञः भवति तदा मदांधः भवति. जेव्हा तो स्वतःलाच थोडसच जाणतो, थोडसच त्याला कळतं, त्यावेळी तो काय होतो? मदांध होतो. बघा मूर्खः अस्मि इति मनुष्येन कुतः अवगतः. मूर्खः अस्मि, मी मूर्ख आहे. इति असं मनुष्येन माणसाने कुठून कुतः अवगतम, तर बुधजन सकाशात. बुध क्वेश्चन कुतः आहे म्हणून उत्तर पंचमी विभक्ती म्हणजे पाहिजे बुधजन सकाशात. बुधजन सकाशात. मनुष्यः मूर्खः अस्मि इति मनुष्येन बुधजन सकाशात अवगतम. किंचिज्ञोहम संधी आपल्याला माहिती आहे ही उत्व वन आहे. किंचिज किंचित किंचित ज्ञो किंचिज्ञः आणि अहम. किंचिज्ञः प्लस अहम. ही पण आपल्याला माहिती आहे, सिंपल आहे, आपण शिकलेलो नाही वाटतं ही. अभवत प्लस अवलिप्तम नाही, आपण ही शिकलेलो नाही. ही व्यंजन संधी आहे. अवलिप्तम. अवलिप्तम. हा. कदा मदः व्यपगच्छति. केव्हा मद निघून जातो, म्हणजे अहंकार अभिमान केव्हा जातो? मग असं उत्तर लिहायचे जेव्हा थोडस किंचित जाणणारा मनुष्य विद्वान लोकांकडे जाऊन शिकतो त्यावेळी त्याचा मद काय होतो? निघून जातो. असं उत्तर थोडस स्प्रेड म्हणजे ओढून लिहायचंय आपल्याला, जास्त लिहायचं थोडस. पुढे आगतम भयम वीक्ष नरः किम कुर्यात. हा. आगतम भयम वीक्ष नरः यथोचितम कुर्यात. यथोचितम कुर्यात म्हणजे माणसाने काय करावं? आलेलं भय पाहून. आगतम भयम वीक्ष आलेलं भय पाहून माणसाने काय करावं? तर यथोचितम कुर्यात. उत्तर कसं लिहिणार? प्रश्न बाजूला काढायचा आणि त्याच्या जागी उत्तर लिहायचं. संधी विग्रह. आता ही संधी थोडीशी अवघड आहे, म्हणजे पुढची आहे, अवघड काहीच नाहीये. भयात भयात प्लस ही. तर ह्याचं आणि याचं काही कनेक्शन नाही असं वाटतं, पण आहे ही संधी भयात प्लस ही. बर. पुढे कह बहुभाषते. कोण जास्त बोलतो? तर उत्तर कसं लिहिणार? अधमः. अधमः बहुभाषते.
स्याद अधम ही पण संधी आपल्याला शिकायची. स्याद प्लस अधम तचा होतो द. कृषकः कीदृशं फलं लभते. कृषकः म्हणजे कर्षक, सॉरी कृषकच म्हणतोय. कर्षकः कीदृशं फलं लभते, कशा प्रकारचं फळ त्याला मिळतं. तर कीदृशः जसं तो पेरतो. यथा बीजं वपते तथा फलं लभते. जसं तो बी पेरतो त्याप्रमाणेच काय त्याला फळ मिळतं. यथा बीजं वपते तथा फलं लभते. कशा प्रकारचं फळ मग मिळतं त्याला, जसं तो पेरतो त्या प्रकारचं फळ त्याला मिळतं. दुसरं काय मिळणार आहे. क्षेत्रम आसाद्य म्हणजे क्षेत्राला जाऊन. क्षेत्रम काहीच नाही झालेलं आहे. क्षेत्रम म मध्ये आ गेलेला आहे. आसाद्य वापी. आता वा प्लस अपी त्या अचाच काय होत असतो. येस काइंड ऑफ थिंग द्विखंड होत असतो. बर. पुढे मनुष्य स्वकर्मण कीदृशं फलं लभते. मनुष्य स्वकर्मण मनुष्य स्वतःच्या कर्माने कशा प्रकारे फळ मिळवतो. तर मनुष्य स्वकर्माने कशा प्रकारचं फळ, जर चांगलं केलं असेल तर त्याला चांगलं फळ म्हणजे, जर सुकृत चांगले पुण्यकर्म केले असतील तर त्याला इष्ट चांगलं फळ मिळतं. दुष्कृत केले असतील, वाईट कर्म केले असतील तर त्याला अनिष्ट वाईट फळ मिळतं. म्हणजे मनुष्याने पुण्य केले असतील तर त्याला चांगलं फळ, मनुष्याने पाप केला असेल तर त्याला वाईट फळ मिळतं. अमरकोशात कृषक साठी कर्षक साठी शब्द आपण घेऊया कृषक. मला जो माहिती आहे आता खाली जात नाही मी. किंवा कृषीवलह. कृषीवलह कसं लिहिणार मग आपण. कृषक किंवा कृषीवलह बीजम वपते. शेतकरी काय करतो, बी पेरतो. हे काय याच्यातच आहे काय. नाही हे पुढचं आहे ना. ओके हेच आहे. चला. कणकम समानार्थक शब्द लिहायचे. कणकासाठी काय समानार्थक शब्द आहे. स्वर्णम. स्वर्णम. विद्वांसाठी काय शब्द आहे. बुध. बुधजन. बुध शब्द आहे या धड्यात. पादपासाठी काय शब्द आहे. तरुहू किंवा वृक्ष. वृक्ष सोपा आपण घेतला. अधमसाठी अधम कनिष्ठ घेऊया आपण. कनिष्ठ जो लांब लहान आहे असा अधम कनिष्ठ आहे. हम्म. पुढे विरुद्धार्थी शब्द. गुणासाठी विरुद्ध काय शब्द आहे. दुर्गुण. गुण दुर्गुण. विद्वान मूर्ख. उत्तम अधम आणि सुकृत दुष्कृत. दुष्कृतम. ओके हे झाले हे. चतुर्थ पदम लिखत. चौथं पद आपल्याला लिहायचंय. चला त्या मनानेच लिहायचंय वाटतं. चौथं पद बघा. मनः चेतः अवगतम चित्तम. मनासाठी काय चित्तम. बुधज अरे नाही. बुधजन काय करायचं ते. चतुर्थ पदम. बुधजन ज्ञानी. मूर्ख अवगतम. मनः चेतः अवगतम. चतुर्थ पदम लिखत. चौथं पद लिहायचंय. विक्ष्वा दृष्ट्वा भयम उचितम. अवगतम. एक मिनिट.
ओके. समानार्थी पदच लिहायचे. मनः चेतसः. अवगतम आपण लिहूया ज्ञातम, म्हणजे समजणं, जाणणं. मूर्खः, अ, मूर्खासाठी काय शब्द आहे अजून? अज्ञानी. अज्ञानी. उचितम यथार्थम. भयम भीतिः. तर अवगतम ज्ञातम म्हणजे समजणं, अवगतम. समानार्थी शब्द: स्वर्णम हेम, उत्तमः श्रेष्ठः, ध्वनिः शब्दः, अवलिप्तम व्याप्तम. अवलिप्तम व्याप्तम. अशा प्रकारे हे सोपा पण पार केलेला आहे. पुढे चाललोय आपण. युग्म. युग्म आपल्याला लिहायचंय. यत्र अध्यापकः न गच्छति तत्र छात्राः स्वाध्यायम् न कुर्वन्ति. हा, यदा, जेव्हा. जेव्हा शिक्षक जात नाहीत, येत नाहीत, तेव्हा काय? तदा, आता एक खोटं वाक्य पण असू द्या. तदा छात्राः स्वाध्यायम् कुर्वन्ति. यत्र धूमः, जेथे धूर आहे, तत्र, तेथे वन्य आहे. यदा आकाशे मेघाः गर्जन्ति. हा, यदा, जेव्हा. जेव्हा आकाशात मेघ नाचतात. तदा. तदा मयूरः नृत्यति. तेव्हा काय? मयूर नाचतो. जेव्हा आकाशामध्ये मेघ गर्जनतात. यत्र विचारः तत्र वर्तनम. यत्र, ज्या ठिकाणी विचार आहे, त्या ठिकाणी काय होतं? वागणं असतं. विचार नसतील तर काय? वागणं होत नाही. यत्र विचारः तत्र वर्तनम. यदा सूर्य उदयति, जेव्हा सूर्य उगवतो, काय युग्म आहेत सगळे. तदा विश्व प्रकाशमयम भवति. तदा काय होत, तेव्हा काय होतं? विश्वात काय? प्रकाशच प्रकाश होतो. यत्र शर्करा, ज्या ठिकाणी साखर, तत्र पिपीलिका. तत्र, त्या ठिकाणी पिपीलिका. सज्जनाः यत् वदन्ति. वदन्ति तत् कुर्वन्ति. यथा, हा, सज्जनाः यथा, जसं बोलतात. यथा वदन्ति तथा कुर्वन्ति. तसे काय ते करतात. जसं बोलतील तसंच करतात. पुढे. बालकः व्यायामं करिष्यति. सह सदृढ. यदि, यदि, जर, जर बालक व्यायाम करेल, तर. तर काय? ते, तर तो काय होईल? सुदृढ होईल, ताकदवान होईल. जर तो व्यायाम करेल तर, अदरवाईज नाही. अशा प्रकारे आपला हा धडा संपलेला आहे. थोडक्यात जेवढ्या संधी सांगता येईल तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न करतो. आता खालून आपण वर जाऊ. हे तर काय, म मध्ये अ गेलेला आहे. या ठिकाणी आच्या पुढे अ आल्यामुळे अ चा काय झालेला आहे? द्विखंड. याच्यामध्ये काय जास्त विचार करण्याची गरज नाही. या ठिकाणी विसर्गाचा झाला उ. उ आणि पाठीमागचा अ मिळून झाला ओ. उत्व वन. या ठिकाणी त चा झाला त. फक्त रूल सांगतो, कठोर व्यंजनाच्या पुढे स्वर आल्यानंतर, मृदू व्यंजन आल्यानंतर किंवा स्वर आल्यानंतर त्याच्याच वर्गातील तिसरं लेटर होतं. मग त, थ, द. या ठिकाणी संधी झाली अधमो. पुन्हा उत्व टू. विसर्गाचा झाला उ आणि उ आणि पाठीमागचा अ मिळून झाला ओ. या ठिकाणी ध्वनी ही विसर्गाचा झाला स, कारण की सत्व संधी, विसर्गाच्या पुढे त आलाय म्हणून. पुढे यादृक. हा, क चा झाला ग, कारण की कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आल्यामुळे कठोर सुद्धा त्याच्याच वर्गातील तिसरं लेटर झालेलं आहे. क, ख, ग. ही नवीन संधी आहे, याला जस्व संधी म्हणतात. त्याच्याच वर्गातील तिसरं लेटर होतं, पण कधी? ज्यावेळी तच्या पुढे, कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन असेल तेव्हा. त चा झाला द.
आणि द ह ह चा झाला ध. वेगळी संधी आहे, शिकावं लागेल, फक्त एवढं सांगून कळणार नाही. पण आता एवढं लक्षात घ्यायचंय, त चा होतो द, कारण की कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आहे, म्हणून त चा झाला द, त्याच्याच वर्गातील तिसरं लेटर त थ द. आणि मग या द मुळे काय झालं, या ह चा झाला ध. भयम अनागत एकत्र झालंय, फक्त काही संधी नाही झालेली आहे. किंचितज्ञ या ठिकाणी उत्व वन, विसर्गाच्या पाठी अ पुढे अ म्हणून विसर्गाचा झाला उ. या ठिकाणी सर्वज्ञो अस्मी सेम संधी, पाठीमागे अ पुढेही अ विसर्गाचा झाला. या ठिकाणी अ अस्मी, या ठिकाणी ई च्या पुढे ई आल्यामुळे झाली दीर्घ संधी, ई ई ई झाला. या दोघांमध्ये ई च्या पुढे अ आल्यामुळे यण संधी झाली. आणि या त चा झाला द, कारण की कठोर व्यंजनाच्या पुढे स्वर आला म्हणून. त चा झाला द, नो त चा तच राहिला, कारण की कठोरच्या पुढे कठोर व्यंजन आल्यामुळे कठोरच राहिलं. पण या ठिकाणी कठोरच्या पुढे मृदू व्यंजन आल्यामुळे त चा झाला द. बघा, या ठिकाणी पण त च्या पुढे कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू आला म्हणून त चा होईल द. मूर्ख अस्मी उत्व वन, ई आणि ई त्याचा झाला लॉंग ई, दीर्घ संधी त्याला असं म्हणतात. या ठिकाणी सुद्धा दीर्घ संधी झालेली आहे. अ च्या पुढे अ आल्यामुळे झाला ना आ. श्लाघ्य तत्र, विसर्गाचा झाला स, कारण की त पुढे आहे. अल्पधीही अपि, विसर्गाच्या मागे या ठिकाणी झाली रत्व संधी, कारण की विसर्गाच्या मागे अ किंवा आ सोडून स्वर असल्यामुळे विसर्गाचा झाला र, र आणि म मिळून झाला रपी. एरंड अपि उत्व वन, म्हणजे पाठीमागे अ पुढे अ म्हणून विसर्गाचा झाला उ. संपल्या. हम्म. देन बघा, संधी या ठिकाणी संधीच नाही, संधीच नाहीये पहिल्या याच्यात. अशा प्रकारे आपण संधी ही धावत्या पाहिल्या. संधी जेवढ्या आपल्याला शिकता येतील तेवढ्या जास्त शिकायच्या आहेत. अशा प्रकारे हा धडा या ठिकाणी संपलेला आहे. ओम शांती शांती शांती.